मित्रांनो धाबा धाबा बघायला आलो होतो. धाबा सोबत धाबा पडणारी लोक पण बघितली. मित्रांनो आपले मित्र भेटलेले 5 रुपयाला एक पेरू विचारलं. नवीन एक तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. पाण्यासाठी आलो पण काही मूर्ख लोकांना चांगलं पाणी सोडलं गडूळ पाण्यात मागलं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे. माझ्या मित्रांची पण आज ब्लॉग करायची इच्छा होती, मग ते पण आज आपल्यासोबत ब्लॉग करणार आहे. तर बघूया पूर्ण व्हिडिओ. चला चल फिरून येऊ. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं चल फिरून येऊच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे, एक वॉटरफॉल आहे कुठेतरी, म्हणजे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मला माहिती नाही आहे. आपला मित्र आहे दांडेकर, तो आपल्याला आज तिकडे घेऊन जाणार आहे. तर पुण्यापासून फक्त 65 किलोमीटर दूर आहे, जास्त नाही आहे. तर तुम्ही पण विकेंडला कधी तिथं प्लॅन बनवू शकता, कारण जास्त क्राऊडेड प्लेस नाही आहे तो. तर आम्ही कुठं जातो आहे हे बघण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया. तर सगळी अशी तयारी करून आता आम्ही निघलो होतो खंडी वॉटरफॉलकडे. हे आमचा अण्णा असा लाजत होता ब्लॉग सुरू केल्यावर. मग आमच्या कुक्का सेटला बाय करून पुढं आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटचालीस. मग रस्त्याने थांबलो थोडा नाश्ता करायला. म्हणलं जायच्या आधी थोडंफार खाऊन चहा पाणी पिऊन जाऊ. त्यानंतर मग पेट्रोल वगैरे टाकून गाडी फुल करून घेतली. चला मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये सुरुवात करूया. आपण निघलेलो आहे आता एक अशा ठिकाणी की ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आज माझा माईक घरी राहिला, त्यामुळे तुम्हाला आवाज कमी आहे या व्हिडिओमुळं. ठीक आहे, तरी आपण ॲडजस्ट करू. आम्ही निघलेलो आहे असे, आम्ही सगळे 2 व्हीलरवर आम्ही राईड करायला निघलो आहे. आता मला काही वेळात आमचा पुढचा अनुभव नक्की सांगू. मित्रांनो, अशा पावसात कधी फिरलाय का? एकदा ही पावसातली फिरायची तुम्ही मजा घ्या. बघू शकता तुम्ही, हे वातावरण बघा, ही मजाच वेगळी. एकदा या पावसात 2 व्हीलरवर राईड करा, एक नंबर असा पाऊस, एक नंबर. एकदा तुम्ही सगळे जण एकदा फिरून बघा कसं वाटतंय. एकदा गाडीवर नक्की कळवा. आणि आम्ही आपल्याला आमच्या माध्यमातून चल फिरून येऊ या चॅनलवरून आपल्याला आम्ही चांगल्या प्रकारे असे व्हिडिओ दाखवत राहू, चांगले चांगले लोकेशन दाखवत राहू. तुम्ही फॉलो करा त्या लोकेशनला. तुम्ही एकदा ट्रिप काढा आणि तुम्ही एकदा जाऊन या. नक्की बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे आणि किती भारी पाऊस आपल्याला तुम्हाला दाखवतो. बघा, हे बघा मित्रांनो, बघू शकता हे वातावरण बघायचं म्हणजे पावसाळ्यात तुम्ही नक्की अनुभवायला याच्याशिवाय मजाच नाही. एकदा तुम्ही याचा अनुभव घ्या फक्त मित्रांनो. ऍक्टिव्हिटी भेटली तर तुला गाडी काही शकते. ऍक्टिव्हिटी भेटलेली आहे करायला, पण मी आता गाडी चालवता एक कंटेंट पण बघतोय आणि व्हिडिओ पण काढतोय. आणि आपल्या दाखवू दे मित्रांना, आपल्या चॅनलवर जे जे व्हिडिओ बघतो त्यांना दाखवू दे किती भारी वातावरण आहे. नक्की ते पण एकदा इकडं व्हिजिट करतील या पावसात, ते पण भिजतील आणि त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करतील. हे बघा मित्रांनो, आपले मित्र भेटलेले आहे सगळे. हे बघा ते पेरू इथं. मित्रांनो, आपले मित्र भेटलेले 5 रुपयाला एक पेरू विचारलं. बघा, म्हणजे इतक्या लहान वयात पण यांना व्यवसाय करायची किती म्हणजे किती यांना आवड आहे. आज पण हे एवढ्या छोट्या वयात व्यवसाय करताय. नक्कीच मराठी माणूस मोठा होईल असा व्यवसाय केला तर आपण पण काढू शकता. हे बघा मित्रांनो, असा सगळ्या मराठी माणसाने व्यवसाय या पुढे जा. धन्यवाद. या रोडला आम्ही जात असताना एवढे सारे वॉटरफॉल आहे.
कोणाला माहिती नसेल, पुण्यातल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो. काय म्हणला? तमाम बंधू भगिनींना, माझ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो, एकदा इकडे या. इकडे आणखीन तरी गर्दी वाढलेली नाही. तामिनी घाटापेक्षाही सौंदर्य असं वातावरण इकडं एकदम छान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, मल्टिपल कलर्सचे वॉटरफॉल आहे. आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दाखवू. हे बघा मित्रांनो, आज आम्ही खांडी अशा या गावात एक्सप्लोर करायला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही निसर्गमय वातावरण आणि नवीन एक तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. चॉकलेट वॉटरफॉल. पाण्यासाठी आलो, पण काही मूर्ख लोकांना चांगलं पाणी सोडलं, गडूळ पाण्याचं मागं लागलं. चॉकलेट वॉटरफॉलला गडूळ वॉटरफॉल. कधी पाहिलं का? असं तुला पाहायला आणलं ना, हे असं यांनी कधी पाहिलेलं नव्हतं वॉटरफॉल. यांच्या कोलते टाकीत एक तर पाणीच नाही आहे पहिली गोष्ट, त्यामुळे असं वॉटरफॉल पाहायला इकडे काय? हा. हे बघा मित्रांनो, तुम्ही आता तर वॉटरफॉल बघितलेच होतं. त्याचं पाणी बघा किती छान प्रकारे इथं स्टोअर केलेलं आहे. म्हणजे तलाव बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, पाणी पण बघा. आज काय सगळीकडे आधी आपण बघितला होता चॉकलेट वॉटरफॉल, आता हे दूध वॉटरफॉल. संभाजीनगरच्या किंवा आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना भाताची शेती बघितलेली नाही आहे, तरी मी आपल्याला दाखवू शकतो की हे बघा, हे असं तांदूळ आपलं भात असं लावलं जातं, कशी केली जाते. आणि त्यासाठी खूप पाणी लागतं. त्यामुळे आपला दुष्काळ भाग असल्यामुळे आपल्या इकडं पाण्याची कमतरता असल्यामुळे ही भाताची शेती केली जात नाही. पण आपण बघू इच्छिता की पाण्यामुळे इकडे कशी शेती केली जाते बघू शकतो. आमचा मित्र आहे अक्षय चौधरी, आम्ही त्याला प्रेमानं दाजी म्हणतो. आणि ते मुळात आमचे दाजी आहे, पण दाजीच्या डोक्यात एकच आहे. आणि आमचे दाजी आमच्या दाजीची एकच नियती, फक्त कधी पण खाण्यावर बाजी राहते. जोरदार अशा पावसाची सुरुवात. चलो, हे खांदी या गावामध्ये वॉटरफॉल बघायला आपला अण्णा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. चिरली अण्णा, पोटा पाण्याची व्यवस्था कर बरं. माईक किधर आहे? बाईक. असं वाटतं इकडे येऊन. खूप सुंदर वातावरण आहे. हिडन जेम्स. नॉट जेम्स, जेम्स. तू तर एक वॉटरफॉल दाखवणार होता, इकडे 100 वॉटरफॉल आहे. मला कसं असतं, मी जे म्हणतो त्याच्यात जास्तच काय झालं डिलिव्हर करतो. बाप, याला म्हणते दांडेकरची प्रोडक्टिव्हिटी. आय एम लुकिंग फॉर जॉब हिअर. अण्णा अण्णा इज माय पार्टनर, जॉब पार्टनर. आपण इथे राहू शकतो आता 10-12 दिवस. तर आता आपण निघालेलो आहे वॉटरफॉलकडे. या मावशीकडे आपण पैसे देणार आहे. मावशी किती रुपये? आम्ही 9 जण आहे. 180. अशा प्रकारे मावशीकडून डिस्काउंट घेतलेला आहे. 220 झाले, ते 120 देऊनच आता आम्ही निघालेलो आहे वॉटरफॉलकडे. आणि आज मावशीने आम्हाला 220 रुपये मागितले आणि मावशीला आम्ही सांगितलं तुम्हाला व्हायरल करू, आणि त्यांना 140 बोलल्याने जग जिंकतात ती गोष्ट आज एक खरी झाली. आणि ती आज करून दाखवली. बाबू बीच. तर अशा प्रकारे हा रस्ता आहे. तर या खंडी गावामध्ये अशा प्रकारे टोटल जवळपास छोटे मोठे मिळून 100 धबधबे आहेत.
प्रकारे ही पाऊल वाट इथून जावं लागतंय. आपलं आहे जरा ही आपली गँग. छोटे धबधबे पण धरले आहे शिवमनी, ते मिळून 200 धबधबे. मग मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही इकडे येसाल, प्लॅन करसाल इकडे यायचा, तेव्हा येताना कॅश घेऊन या. तर असा हा सुंदर इथं नजारा आहे. फायनली गाईज आपण पोचलेलो आहे वॉटरफॉलला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आलोय आता. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता हिडन लेक म्हणून हा खालीचा वॉटरफॉल आहे. तुम्ही एकदा याला व्हिजिट करा. खंदी वॉटरफॉल खंदी वॉटरफॉल आता आहे, जरा मस्त आहे, बघण्यासारखा पण आहे. पण त्याच्यापेक्षा रस्त्यात भारी भारी वॉटरफॉल होते. तिकडे थांबलेलं पोर रोडला असता मला. अरे मला बी हे लहान लेकरू पण आणलंय आम्ही थोडं सोबत. त्याची खूप छान प्रकारे असा हो, काय सुंदर असा व्ह्यू आहे. काय किती सुंदर आहे. तुम्ही जर फिरून झाला असेल तर नक्की एकदा खंडीला येऊन व्हिजिट करा आणि आपला निसर्गमय वातावरणाचा फील घ्या. कॅमेरामॅन अक्षय सायनिंग ऑफ. एबीपी माझ्यासोबत कॅमेरामॅन अक्षय सोबत मी पण अक्षय. तुषार शिंदे, कृष्णा गेंदे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही इथं वॉटरफॉलला आलेलो आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. पाणी जरा थंड आहे. पाणी आहे वॉटरफॉल म्हणजे पाणी आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. तर एन्जॉय करतोय आम्ही आता. आणि आम्ही नक्कीच आता लोकांच्या पण रिएक्शन घेण्याचा ट्रिप झालाय आमचा. आमचे मित्र येत आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही सगळे आज प्लॅन करून खंडी हा वॉटरफॉलला आलो होतो. हा थोडा रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे, पण एकदम थोडा आहे. तुम्ही बघू शकता, थोडा रिव्हर्स वॉटरफॉल आहे, पण छान आहे. अरे हा एक अण्णा आणि तो मागे दुसरा अण्णा. हे जी चाललेली तर पडा फोटो काढायसाठी. अशा प्रकारे आमचा इथे एन्जॉय चालू आहे मस्त पैकी वॉटरफॉलला. आणि आमचे बाकीचे मुलं करताय मस्ती फोटो काढण्यासाठी. सगळे करताय स्ट्रगल. मित्रांनो, धाबा बघायला आलो होतो. धाबा सोबत धाबा पडणारी लोक पण बघितली. त्या तेव्हा आमचा अण्णा सगळ्यात पहिले पडला होता. मी कुठं पडलो. मी पडलो होतो पण माझ्या चॅनल आहे म्हणून तुला पाड. आणि हे पडल्यामुळे मला एक म्हण आठवली होती, घसरल्यावर तर हत्ती पण पडतो. घसरल्यावर हत्ती पण पडतो. काढून